आणि आता बातमी आहे पराक्रमाची, नक्षल्यांच्या खात्म्याची। कालची रात्र गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाची ठरणार आहे, कारण संततधार पाऊस, नदी नाल्यांना पूर आणि C-60 जवानांच्या तुकडीचा भीम पराक्रम। काल रात्री गडचिरोली जिल्ह्यामध्ये C-60 कमांडोंनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होता आणि त्यामुळे कारवाई मोठी आव्हानात्मक होती। याबद्दल आज गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। कालच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोलीमध्ये तब्बल 35 वर्षांनंतर सशस्त्र नक्षलवाद मुक्त झालाय। तिथे आता एकही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही, अशी अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे। नक्षली शहीद सप्ताहाच्या अनुषंगाने नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। नक्षल्यांच्या खात्म्यानंतर जेव्हा C-60 पथक गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये सुखरूप पोहोचलं, तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व 200 जवानांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ दिला। 1980 पासून नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये 605 नागरिकांचा बळी गेलाय, तर 242 पोलिसांना वीर मरण आलं। तसंच आतापर्यंत कमांडोंच्या धडक कारवाईमध्ये 344 नक्षलवादी ठार झालेले असून 500 पेक्षा जास्त नक्षल्यांनी सरेंडर केलं आणि घटनांचा आकडा पाहिला तर तो आहे 3192। यावरूनच लक्षात येतं की कालची मोहीम किती महत्त्वाची। कालची नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम कशी पार पडली, मोहिमेमध्ये किती जवान होते, किती आव्हानात्मक होती ही मोहीम, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, हा अभियान कशा परिस्थितीमध्ये राबवण्यात आला, कारण काल हवामान फार विपरीत होतं? काल हवामान खूप विपरीत होता। गडचिरोलीमध्ये प्रचंड पाऊस सकाळपासून सुरू होता आणि त्या पाऊसमध्ये आम्ही 7 C-60चे आमचे युनिट 200 कमांडोज तिथे आम्ही अभियानासाठी रवाना केले आणि ते प्रचंड पावसामुळे प्रत्येक नदी नाले भरलेलं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये आमचे बहादूर जवानांनी 5 असे नदी नाले ज्यामध्ये शोल्डरपर्यंत पाणी होते, खांद्यापर्यंत पाणी होते, त्यांना क्रॉस करून तिथे स्पॉटवर पोहोचले आणि तिथे ते चकमक झाला आणि त्यामध्ये 6 तासचे गोळीबारनंतर जे पावसामध्ये सुरू होता त्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता ते अभियान संपला आणि त्यामध्ये एरिया सर्चमध्ये आम्हाला 12 वरिष्ठ माओवाद्यांचे बॉडी सापडलेले आहे। सर, रणनीतिक स्ट्रॅटेजीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गडचिरोली पोलिसांचा जो कालचा यश आहे तो किती महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये मोठे कॅडर तर होतेच आणि सोबतच 2 दलम कदाचित पूर्णपणे संपलेले आहेत। उत्तर गडचिरोलीमध्ये सध्या कालचे पूर्वी 2 दलम ॲक्टिव्ह होते, टिपागड कोरची दलम आणि चातगाव कसनसूर दलम। एकूण 12 कॅडर त्या एरियामध्ये फिरत होते आणि त्या एरियामध्ये ॲक्टिव्ह होते आणि काल जे आमचे चकमक झाले ते त्यामध्ये पूर्ण टिपागड कोरची दलम आणि चातगाव कसनसूर दलम यांचे प्रत्येक सिनियर कॅडरसह प्लटून मेंबरचे आम्ही खात्मा केलेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोली नक्षल चळवळीतून मुक्त झालेला आहे आणि तिथे एक पण सशस्त्र माओवादी शिल्लक राहिलेला नाही आहे। सर, उत्तर गडचिरोली जो आहे तो नक्षलींपासून मुक्त केल्याचा आपण दावा करताय। दक्षिण गडचिरोलीमध्ये सध्या काय स्थिती आहे आणि आता गडचिरोली पोलिसांचा कन्सन्ट्रेशन तिथेच राहणार का? जसा आता चर्चा झाली 13 मे 2024 रोजी जेव्हा आचारसंहिता लागले होतं त्यामध्ये दक्षिण गडचिरोलीचे एक पेरिमिली दलमला आम्ही समूल उच्चाटन केलं आहे आणि त्यांची सफाया केला होता आणि सध्या जे 3 दलम दक्षिण गडचिरोलीमध्ये सध्या ॲक्टिव्ह आहे आणि सुमारे 50 कॅडर तिथे ॲक्टिव्ह आहे, त्यांच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे। मागचे 2 वर्षापासून आमचे दक्षिण गडचिरोलीवर खूप लक्ष आहे आणि शेवटचे जे गडचिरोलीचे जे शेवटचे माओवादी चळवळीचे गड आहे अबुजमाड, त्यांच्यामध्ये पण ऑपरेट करण्यासाठी गडचिरोली पोलीस सक्षम आहे आणि नक्कीच पुढचे जे ऑपरेशन सीझन जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा अबुजमाडमध्ये पण गडचिरोली पोलीस ऑपरेट करणार आहे। अखेरचा प्रश्न सर, जे 3 जखमी आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची काळजी आहे, त्यांची स्थिती कशी आहे? एक PSI आमचे गंभीर जखमी झाला होता, त्यांना आम्ही हेलिकॉप्टरने त्यांना इव्हॅक्युएट केले होते आणि 2 आमचे जवान त्यांना पण गोळी लागलेला आहे आणि 3ही जवानाचे नागपूरचे एक मोठे हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सध्या त्यांची तब्येत बरं आहे आणि कोणतेही ते जे योग्य ती काळजी आहे ते गडचिरोली पोलीस त्यांचे पूर्ण ट्रीटमेंटची काळजी घेत आहे। तर काल झालेला जो एन्काउंटर आहे तो रणनीतीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। उत्तर गडचिरोली आता पूर्णपणे नक्षलवाद्यांपासून मुक्त झाला आहे असा दावा जो आहे तो गडचिरोली पोलीस करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली।
आणि आता पाहूयात ज्या 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे त्या नक्षल्यांची कुंडली आणि ती सगळी पाहण्यासाठी त्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांच्यावर असलेलं बक्षीस हेच पाहण्यासाठी आपण जातो आहोत आपल्या आता मीडिया सेंटरला। तर खात्मा झालेल्या नक्षलांची कुंडली आपण यावेळेला पाहतोय। नाव आहे योगेश दावसिंग तुलावी उर्फ नरेंद्र उर्फ निरिंग साय, वय 36 वर्ष, एकूण गुन्हे 67, चकमकी त्यानं केल्यात 28, जाळपोळ 4, हत्या 19, इतर 16, बक्षीस होतं 16 लाखांचं। त्यानंतर नाव विशाल कुल्ले आत्राम उर्फ लक्ष्मण, वय 43, एकूण गुन्हे 78, बक्षीस होतं 16 लाखांचं, पण आतापर्यंत 42 चकमकी, 13 जाळपोळ, 15 हत्या आणि इतर 8। प्रमोद लालसाय कचलामी उर्फ दलपट, एकूण गुन्हे 58, वय केवळ 31 वर्ष, बक्षीस 16 लाखांचं, चकमक 35, जाळपोळ 1, हत्या 7, इतर 15। त्यानंतर महारू धोबी गावडे, 31 वर्ष, वय, एकूण गुन्हे 20, बक्षीस 6 लाखांचं, 6 चकमक, जाळपोळ 1, हत्या 10 आणि इतर 3। अनिल देवसाय उर्फ देवा उर्फ देवारी, वय वर्ष 28, एकूण गुन्हे 16, चकमकी 8, जाळपोळ 1, हत्या 2, इतर 5, बक्षीस 6 लाख। त्यानंतर सरिता जारा परसा उर्फ मीना उर्फ रामे, वय 37 वर्ष, एकूण गुन्हे 26, चकमकी 15, जाळपोळ 1, हत्या 4, इतर 6, बक्षीस 6 लाख। रज्जो मंगलसिंग गावडे उर्फ समिता, वय वर्ष 35, एकूण गुन्हे 21, चकमकी 13, हत्या 4 आणि इतर 4, बक्षीस होतं 6 लाखांचं। त्यानंतर सीता हावके, एकूण गुन्हे 7, बक्षीस 2 लाख। नाव विज्जू, एकूण गुन्हे 7, बक्षीस 2 लाख। तर खात्मा झालेल्या नक्षल्यांची कुंडली आपण यावेळेला पाहतोय। नाव आहे सागर, बक्षीस होतं 2 लाखांचं। चंदा, बक्षीस 2 लाख। बरं, इतकी आव्हानात्मक कारवाई करणारी तुकडी आहे C60। हीच तुकडी नेमकी काय आहे, किती जवान आहेत, अशा सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत आपल्या मीडिया सेंटरच्या माध्यमातून। तर C60 कमांडोंची यशस्वी मिशन आहे। 21 मे 2021 ला पैडी इथल्या एन्काउंटरमध्ये 13 नक्षलवाद्यांचा खात्मा। तेरा नोव्हेंबर 2021 मर्दिन टोला एन्काउंटरमध्ये 27 नक्षलवाद्यांना कंठस्नान। 13 नोव्हेंबर 2021 मिलिंद तेलतुंबडे हा टॉप नक्षल कमांडरचा ठार। 23 डिसेंबर 2022 टेकामेटा इथल्या चकमकीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा। 1 एप्रिल 2023 हिक्केर इथे झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार। तर 14 डिसेंबर 2023 बुधिनटोला इथल्या चकमकीत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा। 19 मार्च 2023 कोलामटकच्या चकमकीमध्ये 4 नक्षलवादी ठार। 13 मे 2024 कटरगट्टा इथल्या चकमकीत 3 नक्षल कमांडरांना कंठस्नान। 13 मे 2024 ला नक्षल यांच्या पेरीमिली दलमचा संपूर्ण नायनाट। तर एकंदरीतच यशस्वी मिशन C60 कमांडोंनी करून दाखवलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीवरती खरं तर नजर टाकतोय। 17 जुलै 2024 त्यानंतर C60 कमांडो नेमके काय आहेत, तर जिल्हा स्तरावरती निर्माण केलेली एकमेव संस्था आहे आणि त्यामध्ये 1990 साली गडचिरोलीत C60 ची स्थापना करण्यात आली। पहिल्या पथकात 60 जवान होते म्हणून C60 असं नाव देण्यात आलं। आज गडचिरोलीत C60 मध्ये 100 पेक्षा जास्त जवान आहेत। प्रामुख्याने पथकात नक्षलग्रस्त भागातले आदिवासी तरुण आहेत। हैदराबादसह उत्तर भारतात जवानांचं कठोर प्रशिक्षण करण्यात आलंय। पूर्वांचलच्या आर्मीच्या जंगल वॉरफेअर शाळेमधून हे प्रशिक्षण करून घेण्यात आलं होतं। अनेक तास न खाता पिताही जवान लढण्यासाठी तयार असतात। कमांडोंकडे पोलिसांपेक्षा अद्ययावत शस्त्र आहे। C60 जवान जंगलातील चकमकीसाठी अधिक सक्षम आहेत। महाराष्ट्र आणि नक्षलवाद म्हटलं की डोळ्यासमोर येतं गडचिरोलीच। 80च्या दशकात इथल्या कमलापूरपासून आपल्या राज्यामध्ये सुरू झाली होती ही नक्षल चळवळ। पण आज राज्याच्या पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे।
उत्तर गडचिरोलीतून सशस्त्र नक्षलवादाला पूर्णतः चित्त करत 35 वर्ष भीतीच्या वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांना आज मोकळा श्वास काय असतो ते अनुभवायला मिळालं असेल. खास गडचिरोली पोलिसांचे आणि त्यातही C60 कमांडोजचं कौतुक सुद्धा करावं तेवढं थोडं आहे. एकेकाळी नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली परिसरामध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद होता. आजच्या टिपागड आणि चातगाव दलमच्या खात्म्यानंतर उत्तर गडचिरोलीमधून नक्षलींचा सफाया तर झालाच, पण हा सशस्त्र माओवाद जेमतेम 2.5 तालुक्यांवरती येऊन ठेपलाय. कौतुकाची एक थाप, कृतज्ञतेची एक अभिव्यक्ती इथले स्पेशल IG संदीप पाटील यांच्यासाठी सुद्धा दाखवली पाहिजे. संदीप पाटील हे जेव्हा गडचिरोलीमध्ये SP म्हणून कार्यरत होते तेव्हा 18 माओवाद्यांचा खात्मा झाला होता. ते DIG रेंज म्हणून याच भागात कार्यरत होते. तेव्हा 72 माओवादी पोलिसांनी मारलं आणि संदीप पाटील आज ह्याच भागामध्ये परत स्पेशल IG म्हणून कार्यरत आहेत आणि 19 माओवाद्यांचा सफाया तर झालाच, पण उत्तर गडचिरोलीतून नक्षलवादाचाच सफाया झाला. जंगलामधील नक्षलवादा इतकंच मोठं आव्हान शहरी नक्षलवादाचं सुद्धा आहे. गाफील न राहता सजग राहून आपण या नव्या शत्रूचा सामना करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या पोलिसांचं C60च्या जवानांचं कौतुक करूयात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.